रुग्ण आपल्याकडे आलेला आहे, त्याला कॅन्सर आहे, असं म्हटल्यानंतर आयुर्वेद हा 2 पद्धतीने विचार करतो. एक व्याधी प्रत्यनिक चिकित्सा, म्हणजे जो रोग झालेला आहे त्याचे उपचार तर ताबडतोब सुरू व्हायलाच हवे. पण त्याच वेळेला रसायन चिकित्सेचाही विचार कॅन्सरसारख्या विशिष्ट रोगात जास्त केला जातो, कारण की कॅन्सरमध्ये त्याचा इतर शरीरावरती होणारा परिणाम हा सुद्धा खूप असतो. त्यामुळे इतर लक्षणं जसं नॉशिया येणं किंवा भूक न लागणं किंवा अशक्तपणा खूप येणं, कधी काही पेशंट्सना विस्मरण होतं, अशा प्रकारचे जे इतर परिणाम आहेत याच्यापासून सुद्धा आपल्याला पेशंटला वाचवायचं असतं. त्यामुळे कॅन्सरवरती उपचार करायचेच आणि त्यावेळेला त्या रुग्णाला इतर काहीही त्रास होऊ नये याच्यासाठी रिज्युविनेशन म्हणजे रसायन चिकित्सा सुद्धा पॅरलली चालू करायची, म्हणजे तो रुग्ण जेव्हा कॅन्सरमधून बाहेर येईल त्यावेळेला तो पूर्णपणे फिट या स्वरूपातच बाहेर येऊ शकेल. हा आयुर्वेदाचा पहिला विचार आहे.